नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण एम-पी-एस-सी आयोगाचं 10 डिसेंबर 2025 रोजी आलेलं राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 संदर्भातलं जे प्रसिद्धीपत्रक आहे त्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जी राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 आयोजित केली होती, तर त्याच्यासाठी पसंती क्रमासंदर्भातलं आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे. तर राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024च्या परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. शासन निर्णय शासन प्रशासन विभाग क्रमांक जो आहे तर तो देण्यात आलेला आहे. वैद्यकीय तपासणीच्या अनुषंगाने वैद्यकीय मंडळाकडून आयोगास ज्या उमेदवाराचे वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले आहेत त्या उमेदवाराच्या प्रोफाईलमध्ये पाठवण्यात आले आहेत. अद्यापही काही उमेदवारांचे वैद्यकीय अहवाल आयोगास अप्राप्त आहेत. सर्व अहवाल प्राप्त झाल्यानंतर उमेदवारांना वैद्यकीय अहवालाविरोधात अपील करण्याची संधी देण्यात येईल. काही उमेदवारांनी वैद्यकीय मंडळाकडून निर्देशित करण्यात आलेल्या तपासण्या पूर्ण केल्या नसल्याने त्यांचे अहवाल आयोगास पूर्णपणे शक्य नाही असे वैद्यकीय मंडळाकडून कळवण्यात आले आहे. अशा उमेदवारांनी त्यांच्या तपासण्या पूर्ण केल्या असल्यास तात्काळ संबंधित वैद्यकीय मंडळाशी आयोगाशी संपर्क साधायचा आहे. अन्यथा वैद्यकीय तपासणी पूर्ण केली नसल्याच्या कारणास्तव त्यांना निकाल प्रक्रियेतून वगळण्याची कार्यवाही करण्यात येईल, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. हे जे अपडेट आलेलं आहे पसंतीक्रम देण्यासंदर्भातलं, ते एम-पी-एस-सी आयोगाने जी वेब लिंक सुरू करून देण्यात आलेलं ऑनलाईन फॅसिलिटी वेबसाईटवर जायचं आहे. पोस्ट प्रेफरन्स या लिंकवर तुम्हाला जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला 12 डिसेंबर 2025 ते 18 डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये तुम्हाला पसंतीक्रम देण्यासंदर्भातले दिनांक जे आहे तर ती वेब लिंक उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्या संदर्भातलं डिटेल याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे. तर एम-पी-एस-सी आयोगाचं 10 डिसेंबर 2025 रोजीचं हे महत्त्वाचं अपडेट आहे. तरी जे विद्यार्थी राज्यसेवा मुख्य परीक्षा पास झालेले आहेत आणि ज्यांना पसंतीक्रम द्यायचा आहे तर त्यांच्यासाठी आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे. आणि ज्यांच्या वैद्यकीय तपासणी संदर्भातले जे काही अपडेट बाकी असेल किंवा काही अडचणीमुळे तुमचं वैद्यकीय तपासणी जी आहे ते पूर्ण झाली नसेल प्रक्रिया, तर ती पूर्ण करून घ्या आणि आयोगाशी संपर्क साधा. तरी त्याच संदर्भातलं आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करायला विसरू नका. थँक्स फॉर द वॉचिंग.